कुठलंही भय एका वेदनेतनं जन्म घेतं असं मला खूप वाटत असतं. म्हणजे तिचं त्याच्या आतलं दुःख काय आहे, म्हणजे बऱ्याचदा त्या दुःखाची भीती वाटूनच आपण काहीतरी वेगळं, म्हणजे काही वेळेला त्या अनिता आत्ता मगाशी खूप छान म्हणाली, की आपण त्या भयात पण मन रिझवत असतो स्वतःचं, बिकॉज कशापासून पळायचंय, काय करायचं नेमकं. हां, तोही एक एक्झॅक्टली. पण मग कधी-कधी ना ते कशापासून तरी आपण पळत पण असतो. बरोबर. असं पण ते असतं. तर हिच्या आतमध्ये नेमकं अनेक पातळ्यांवर काय-काय घडतंय आणि ते तिच्या बाह्य रूपात कसं दिसणार आहे. ह्याच्या बाबतीत जेव्हा मी काही मानसोपचार तज्ञांशी चर्चा केली, तेव्हा काही लकबी माझ्या ठरवल्या गेल्या, पण त्या मी ऋषिकेशला विचारल्या. आता फॉर एक्झाम्पल त्या आधीपासनं खूप मला दाखवायच्या नव्हत्या, किती प्रमाणात यायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल हे असं जे की ते सवय पण असू शकेल किंवा ट्रेमर्स येतात किंवा तू ह्याच्यात पाहिलं असेल तसं मी असं केलं होतं ना ह्याच्यात तुझ्या ट्रेलरमध्ये तू बघितलं असशील. सो ते मसल कंट्रोल कधीतरी जाणं किंवा ट्रेमर्स येणं किंवा असं काही काही फेशियल गोष्टी होत आहेत हे आपल्याला कळत पण नसतं. काही लोकांना आपण असं बघतो, असं वाटतं की तिची सवय आहे ही. बरोबर. पण त्याच्या आत, त्या सवयीच्या आत काहीतरी चाललेलं असतं. एक प्रकारचं एक सैरभैरपणा म्हणून किंवा एक फ्रँटिक काहीतरी आतमध्ये चालण्याचं लपवणं आपण आपल्यालाच माहिती नसतं. मी खोटं बोलताना कधी आपण असं करतो किंवा असं काहीतरी करायला लागतो आपण जेव्हा आपण अनकम्फर्टेबल होतो. सो ती खोटं बोलते असं मी म्हणणार नाही, पण ती काही खूप काहीतरी तिच्या आतलं वेदनेचं जे आहे, सर्व माणसांप्रमाणे तिलाही ते जगाला हे दाखवायचं की मी ओके आहे. सो त्यातनं तिचं जे काय होतंय ना, त्यातलं त्या लकबी शोधणं हा सगळ्यात माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होती. ते जास्ती होता नाही कामा, कारण ते आतून यायला पाहिजे. बरं कधी कधी आपण एखादी घेतो लग पण नंतर ती विसेल असं पण नाही होता कामा. सो ते कधी कसं केव्हा ते जास्त वाटल्यावर असं वाटायला लागतं, अरे बापरे आता ठीक आहे म्हणजे असं. सो ते जेव्हा तू भावनेशी जोडतोस ना ती लकब रादर दॅन बाहेरच्या कशाची तरी, बरोबर, मग ती बरोबर प्रमाणात येते.